त्यामुळे या दोन मंत्र्यांनी जर उट्ट काढायचं ठरवलं आणि या दोघांनी जर खरोखर ही निवडणूक सिरियसली घेतली तर मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशा प्रकारचे मात्र जोरदार धक्का भाजपला देऊ शकतात. अर्थात ज्या पद्धतीनं ज्या स्तरावर जाऊन ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी लढवली, ज्या ताकदीनं लढवली, जयकुमार गोरेंनी ज्या ताकदीनं ताकदीचे प्रयोग केले, तर असे देवेंद्र फडणवीस ही निवडणूक सोडतील का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीत अतिशय चुरशीच आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मागे एकदा बोललेलो होतो, पण आता या निवडणुकीमध्ये आणखीन एक ट्विस्ट आणि टर्न यायला लागलेले आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं क्रमप्राप्त आहे. सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत आणि ही जागा जी आहे ती साधारण राज्यामध्ये 17 विधान परिषद जागेमध्ये निवडणूक होणार आहे. त्यातल्या 16 जागा या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकीच्या आहेत आणि एक जागा ही पोटनिवडणुकीची आहे. पण यामध्ये 12 जागा या भाजपच्या वाट्याला गेलेल्या आहेत, 3 जागा ह्या एकनाथ शिंदेच्या वाट्याला गेल्या आहेत आणि 2 जागा या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या. त्याच्यामध्ये सांगली आणि सातारा विधान परिषदेची जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, ही जागा भाजपकडे गेलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप आपला उमेदवार उभे करेल अशी परिस्थिती आहे. आणि आतापर्यंत हा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ सांगलीच्या नेत्यांच्याकडे राहिलेला आहे. म्हणजे विलासराव शिंदे असतील, मदन पाटील असतील आणि मग मोहनराव कदम असतील त्याच्यामध्ये. पण यावेळेला सातारामधून या ठिकाणी भाजपचा उमेदवार उभा राहणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. यामध्ये सातारामधून सतीश पाटणकरांचं नाव येत आहे, त्याच्यामध्ये सुनील काटकर जे उदयनराजेंचे अतिशय जवळचे आहेत त्यांचं नाव येत आहे, त्यानंतर धैर्यशील कदम हे जे तिथले एक बडे भाजपचे नेते आहेत त्यांचं नाव आहे, जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांचं नाव आहे. भाजपची नुकतीच एक बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये मग जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील असतील, हे आपला अहवाल तयार करून हे मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि मुख्यमंत्री त्याच्याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा याच्याबद्दल चुरस आहे. महाविकास आघाडीकडून आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून एक जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांचं नाव होतं, पण सध्या तरी त्यांचं इच्छा दिसत नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला कराडचे बाळासाहेब पाटील यांचं नाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव येते ते महेंद्र अप्पा लाड यांचं नाव येते, जे विश्वित कदम यांचे मेहुणे आहेत, तर त्यांचं नाव यामध्ये येते. आणि ते अतिशय तगडं नेतृत्व म्हणून या ठिकाणी आहे. म्हणजे विश्वित कदमांची ताकद, म्हणजे विश्वित कदमांनी मागच्या वेळेला या ठिकाणी अतिशय ताकदीनं मोहनराव कदमांची निवडणूक लढवलेली होती. त्यामुळं ही निवडणूक आता विश्वित कदम कुठल्या पद्धतीने घेणार आणि महेंद्रप्पा लाडना खरोखर रिंगणात उतरवणार का, हा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्यांचे जे चिरंजीव आहेत ऋषिकेश लाड, हे सुद्धा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतायत. त्यामुळे ही उमेदवारी अतिशय तगडी होणार आहे. पण भाजपच्या कोणता उमेदवार असेल त्याच्यावर हे ठरणार. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या गोष्टीची भिस्त ही विश्वित कदमांची आणि महेंद्रप्पा लाड आणि ऋषिकेश लाड यांची आहे की आता जर तुम्ही जर संख्याबळ बघितलं तर 453 या सांगली सातारा विधान परिषदेमध्ये इथं संख्या आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 314 ही संख्या भाजपची आहे. त्यानंतर 200 संख्या जवळजवळ राष्ट्रवादी अजित पवार गटाची आहे. त्यानंतर जवळजवळ 120 ची संख्या ही शरद पवारांच्या गटाची आहे आणि 110 ची संख्या ही शिवसेनेची आहे आणि काँग्रेसची संख्या अवघी 67 आहे. पण जर याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं जर एकत्र आले तर मात्र या ठिकाणी काही चमत्कार घडू शकतो. आता असा चमत्कार का घडू शकतो तर जे शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत सातारचे आणि जे मकरंद अप्पा पाटील तिथले जे मंत्री आहेत, या दोघांना ज्या पद्धतीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदा निवडणुकीत ज्या ट्रीटमेंट मिळालेली, म्हणजे त्यांना अक्षरशः मारहाण त्या ठिकाणी झाल्याची आरोप त्यावेळेस शंभूराज देसाईंनी केलेला होता आणि मकरंद अप्पा पाटलांना सुद्धा धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे या दोन मंत्र्यांनी जर उट्ट काढायचं ठरवलं आणि या दोघांनी जर खरोखर ही निवडणूक सिरियसली घेतली तर मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशा प्रकारचे मात्र जोरदार धक्का भाजपला देऊ शकतात. अर्थात ज्या पद्धतीनं ज्या स्तरावर जाऊन ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी लढवली, ज्या ताकदीनं लढवली, जयकुमार गोरेंनी ज्या ताकदीनं ताकदीचे प्रयोग केले,
तर असे देवेंद्र फडणवीस ही निवडणूक सोडतील का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीत अतिशय चुरशीचं आहे. पण जर शंभूराज देसाई आणि मकरंद अबांनी उट्ट काढायचं ठरवलं तर मात्र ही निवडणूक महेंद्रप्पा लाड आणि बाकीच्या विश्वजित कदमांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवून लागायला लागेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो शीतयुद्ध आहे ते सांगली साताराच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलं तर आश्चर्य वाटायला नको.